वृद्धापकाळातही जपतायत लोककला, पारंपरिक नृत्य आणि सोंगानं केलं मनोरंजन। या पृथ्वीवर मानव निर्मिती झाल्यापासून लोककला अविरत सुरू आहे। लोककला कधीही नष्ट होणार नाही याचं कारण फक्त एकच आहे, मनुष्य प्राणी हा जन्मताच लोककलावंत आहे आणि तो लोककला जतन करत असतो। वयाची 75 ही उलटून सुद्धा लोककला सादर करताना हे आजोबा दिसतात। 75ला पोहोचलेले तरुण जपतायत लोककलेची परंपरा, अशी प्रशंसा करण्याशिवाय कौतुकाचे शब्द नाही। होळीच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक नृत्य आणि सोंगानी लोकांचं मनोरंजन सुरूच आहे। होळीनंतर दुसऱ्या दिवशी खेडोपाड्यातील मुले वृद्ध वेगवेगळी सोंगी घेऊन पारंपरिक वाद्यावर गाणी म्हणून नाचत खुशाल दिसतात। दक्षिणा मागण्याची परंपरा आहे। बाजारपेठेतील दुकानातून प्रत्येक दुकानासमोर आपली कला सादर करून जी खुशाली देतील ती घेऊन पुढच्या दुकानात जाण्याचा रिवाज आहे। आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगात या सगळ्या प्रथा परंपरा लोप पावत असताना पूर्वी घोंगड्यापासून अस्वलाचं रूप घेऊन अस्वलाचा खेळ करणं, रामायण महाभारतातील पात्रांची वेशभूषा करून लोकांचं मनोरंजन करणं, लेझिम पथक घेऊन लेझिम खेळणं, वेगवेगळी प्राचीन गीते गाऊन ढोलकी, डफ, टाळ वाजवणं अशा अनेक प्रकारची मनोरंजनाची साधनं घेऊन खेड्यापाड्यातून जपली जातात। परंतु आता काळ बदलला, मनोरंजनाची साधनं बदलली, तशी आजच्या पिढीनं या पारंपरिक लोककलेकडेही पाठ फिरवली। अशातच एरंडोल तालुका आजरा येथील 75ला पोहोचलेल्या वृद्धांनी युवकांनाही लाजवेल अशा प्रकारचं नृत्य केलं। जय जैता गडी जैता या पारंपरिक गीताबरोबरच आपली नृत्यकलाही सादर होते। पहा आणि ऐका शंकर कुंभार काय म्हणाले। गुडघे बिडगे कशाचीही पर्वा राहत नाही असं कुंभार म्हणाले। आताच्या मुलांनी या कलेकडे पाठ फिरवली असल्याबद्दल खंतही व्यक्त केली। यावेळी शंकर परीट, शंकर कुंभार, बाळू सावंत, शंकर होलम, तुकाराम परीट, मारुती उपळकर, एकनाथ पाटील, सीताराम दारुटे, शंकर कुरळे, गंगाराम सोले, अनिकेत हजाम, रवळू पाटील आदी सहभागी होते। अन्वेषण लाईव्ह साठी आजराहून हसन तकिलदार।